नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. इकडे बघू शकताय पाठीमागं चिक्कूचं झाड वगैरे भरपूर आहेत आणि इकडे ऊस आहे. इकडे बघू शकताय. ओ धनी, काय करायलाय? काय पाणी सोडलंय का? हो, पाणी चालू झाले का नाही अजून? मग आता निम्म भिजलंय. निम्म भिजले ना? चालू करून सोडलंय आणि पलीकडचं अजून भिजायचं आहे. हा, इकडं सोडायचं ना अजून. हा, काय बघ की जुगाड. होय होय, चांगला आहे. जुगाड चांगलं केलंय की. चांगलं जुगाड केलाय. जुगाड कसा आहे बघ की. होय, पाईप मधनं सगळ्या सरीला एकाच वेळी पाणी जातंय. एकाच वेळी जातोय. चालू करून गेलं की आपलं तास दीड तासाने येऊन बघायचं. चांगलं गरगरीत भिजलेलं असतं. होय होय. कसं आहे बघ की जुगाड सगळं. त्यामुळं ऊस पण हिरवगार आहे. होय. तुझ्या पलीकडे आता ते थोड्या वेळाने भिजवायचं एवढं झालं. हा, म्हणजे निम्म निम्म केलाय का एकदम? निम्म केलं आता. हा, तर या बघा इकडं मंडळी का नाही कसं काय पाणी चाललंय बघा. सगळ्या सरीतनं का नाही पाणी चाललंय बघा. हे का एका वेळी सगळं भिजतंय. इथं उभं राहायलाच पाहिजे, दार मोडायला उभं राहायला पाहिजे, असं काही विषय नाही बरं का. हे असं जुगाड केलेलं आहे सगळ्या सरीत का नाही. शेवटपर्यंत आता पाणी पोचलंच. कसं आहे बघा जुगाड. असं शेतकरी का नाही काहीतरी आयडिया लावत असतात बघा. कसं काय कारभार नाही. भरपूर लागले की. हां, कशात झाड आहे म्हणजे सांगा बरं. काय कारभार नाही, कशाचं असेल झाड? अंजीर. वा, अंजीरचं झाड म्हणत्या मंडळी. हे झाड कशाचं आहे ओळखा बरं का, आणि कमेंट करून सांगा. होय होय. बघा इकडं पार सडा पडलाय. इथे आपल्या इकडं पाणी सुरू आहे बघा. पूर्ण गार आहे. होय, विहिरीचं पाणी म्हणलं विषय आहे. समृद्धी हे काय करतेस काय काय? असं खेळायला पाहिजे समृद्धीला पाण्यात, काय का नाही. एवढं पाणी होईपर्यंत मी दुसरीकडचं कॉक फिरवून येतो. चालते की. तोपर्यंत काहीतरी गार जरा पोटाला करणार का? करते की. काय बनवतो? काय पाहिजे सांगा. काय पण बनव, जरा तेवढंच आधार घ्या, काय का नाही. गार म्हणजे काय पण बनव. केळीचं शिकरण वगैरे बनव एकदम गुळमाट का नाही. बनव काय हरकत नाही. चालते. तर मंडळी हे शेतकऱ्यांचं जुगाड कसं वाटलं ते कमेंट करा बरं का. बघा नुसतं कॉक फिरवून सोडायचं आहे आणि तास दीड तासानं सगळ्यात पाठीमागं जाऊन शेवटच्या सरीमध्ये शेवटी जाऊन का नाही बघायचं पाणी भिजलंय का नाही सगळं, आणि आपलं लगेच कॉक फिरवून टाकायचं. कसं वाटतं हे जुगाड सांगा बरं का. कारभार तू उरक जा, मी आलोच. शिकरण आणि चपाती बनवते. चपाती पण चालते खरंच जा मग. ओके. आता आपण मस्त आहे ना केळीचं शिकरण बनवणार आहोत. त्यासाठी आपण इकडे भरपूर आहे ना केळी घेतलेली आहे. तर आता आपल्याला आहे ना केळी आपल्याला चिरून घ्यायचं. म्हणजे आपण वरचं साल काढून घेऊया. म्हणजे पिकलेलंच केळी घ्यायचं. पूर्ण पिकलेले आहे केळी आता. तर आता आपल्याला बारीक असं हे कट करून घ्यायचं. आणि असं तुम्ही यामध्ये थोडंसं कट करून घेतलं तरी चालतंय, म्हणजे चांगलं होते. आता आपण सगळं केळी ना असं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपण भरपूर दूध घेतलेले आहे पातेल्यात. तर आता आपण या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळं केळी. सगळं केळी आहे ना ह्यामध्ये घातलेले आहे. आणि इकडे बघू शकता आपण भरपूर आहे ना साखर घेतलेली आहे आणि इकडे एलदोड घेतलेले आहे. ते घालूयात, गोड व्हायला पाहिजे त्यासाठी आपण इकडं सगळं साखर घालणार आहोत. आणि चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घातलं तरी पण चालते, चांगलं लागतं खायला. आता आपण चांगलं असं ना सगळे मिक्स करून घेतलेले आहे. आता पूर्ण साखर वगैरे
विरघळायला पाहिजे, त्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण चपाती तयार करून घेऊया. आपण चूल पेटून घेऊयात. बघा आता आपण चूल पेटून आहे ना तवा गरम करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण इकडं हे गव्हाचं आपण पीठ आहे ना मळून घेतलेले आहे. तर आता आपल्याला चपाती लाटून घ्यायचं. बघा आता आपण इकडे गोळा घेतलेले आहे. आपण थोडंसं आहे ना पिठामध्ये बुडवून घेऊया आणि लाटून घेऊया. मग आता आपण एवढं लाटून घेतलेलं आहे. थोडंसं आपण तेल लावून घेऊया सगळीकडं आणि वरती थोडंसं आहे ना आपल्याला पीठ घालायचं आहे, गव्हाचं पीठ आतल्या बाजूनं काय आणि असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. बघा आता आपण इकडे गोळा घेतलेले आहे. थोडंसं आपण पिठामध्ये ना बुडवून घेऊया आणि आता आपण हे लाटून घेऊया. थोडंसं लाटून घ्यायचं बघा ह्या पद्धतीनं आणि तेल लावून घेऊया सगळीकडं आणि वरती आहे ना आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आणि आता आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घेऊया. असं दाबून हे गोळा पूर्ण आपल्याला असं बंद करून घ्यायचं आणि परत आपल्याला आहे ना पिठामध्ये बुडवून घ्यायचं. तर आपण हे लाटून घेऊया. चांगलं असं आपल्याला सगळीकडे असं लाटून घ्यायचं एकसारखंच. एका साईड झाड एका साईड पत्तळ नको आहे, सगळीकडे एकसारखंच आपल्याला हे लाटून घ्यायचं. तसं गोलाकार बघा आता आपण लाटून घेतलेले आहे आणि तिकडे तवा पण गरम झालेलेच आहे. तर आता आपण तव्यामध्ये घालूया आणि चांगलंच आपण हे भाजून घेऊया. तर आता आपण एक पलटी करून घेऊया. तर आपल्याला पलटी करून घेतलेली आहे. तर आपल्याला चांगलंच आहे ना ते भाजून घ्यायचं आहे. आता आपण वरती आहे ना सगळीकडे तेल लावून घ्यायचं. तर आता आपण हे पलटी करून घेऊया आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला चांगलं हे सगळीकडे तेल लावून घ्यायचं. मस्त असं आहे ना टम्म असं चपाती फुगायला पाहिजे, म्हणजे मौसूद चपाती तयार होते. हे बघा पूर्ण कडेपर्यंत आहे ना चपाती फुगलेली आहे. तर आता आपल्याला परत पलटी करून घेऊया. हे बघा आणि सगळ्या बाजूने ना चांगलं असं चपातीसुद्धा भाजलेली आहे, बघू शकताय पूर्ण कडेपर्यंत सगळं आणि मौसूद पण होतं चपाती. तर आता आपण ही चपाती आहे आपल्याला काढून घेऊया. बघू शकताय. तर आता आपण दुसरं चपाती लाटून घेऊया. आता मस्त आहे ना इकडे आपण गरमागरम चपाती सुद्धा बनवून घेतलेले आहे. केळीचं इकडे शिकरण सुद्धा तयार झालेले आहे. आता आपण वाटीमध्ये घेऊयात. इकडे आपण चपाती मोडून घेऊया. त्याबरोबर आपण आहे ना इकडं ज्वारीची भाजी सुद्धा करून घेतलेली आहे. थोडंसं आपण भाजी पण लावूयात. तर आता आपण जेवायला देऊयात. मस्तपैकी का नाही जेवायला चालू करतो बघा. आता तुम्ही बी या जेवायला. पहिलं ताव मारतो ते म्हणजे शिकरणावर. चपाती आणि शिकरण मला तर लय आवडते. होय. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ये मला.